इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. देवळाली कॅम्प पोलीस ठाणे हद्दीत खून करून 2 वर्षापासून फरार असलेला आरोपी गुलाबसिंग मांगीलाल आखाडे मंडलेश्वर मध्य प्रदेशातून क्राईम ब्रँच युनिट 2 च्या ताब्यात. आणि याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 7 डिसेंबर 2023 विकास मारहाण केल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. सदर घटनेचा देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटना घडल्यापासून आरोपी फरार होता. सदर आरोपिताचा क्राईम ब्रँच युनिट 2 ने तांत्रिक माहितीच्या विश्लेषण आणि माहितीकडून तसेच पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक गुलाब सोनार यांना मिळालेल्या माहिती सदर गुन्ह्यातील आरोपी गुलाबसिंग मांगीलाल आखाडे हा मंडलेश्वर पोलीस ठाणे हद्दीतील माहेश्वर, जिल्हा खरगोन, मध्य प्रदेश येथे असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून त्यास ताब्यात घेतले. पुढील तपास देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याचे पोलीस करत आहेत आणि याबाबत सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांनी माहिती दिली. देवळाली कॅम्प पोलीस नदीमध्ये 102/2024 भारतीय न्याय भादवी कलम 302 506 IPC प्रमाणे गुन्हा दाखल झालेला होता. सदर गुन्ह्यामध्ये गुलाबसिंग आखाडे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झालेला होता. 2023 मध्ये ही घटना घडलेली होती. त्याप्रमाणे देवळाली कॅम्पला गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्यातील आरोपी हा मागील 2 ते 2.5 वर्षापासून फरार होता. तो मिळून येत नव्हता. त्यामुळे सदर गुन्हा हा प्रलंबित होता. सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आम्हाला माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर, माननीय DCP क्राईम श्री किरण कुमार चव्हाण सर आणि माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्री मिटके सर यांनी आदेशित केले होते की सदर गुन्हा उघडकीस आणायचा आणि सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी आम्हाला योग्य ते मार्गदर्शन केले होते. त्यामुळे आम्ही सदर गुन्ह्यातील आरोपी याचा शोध घेण्यासाठी तेथील मिळालेली माहिती आणि तांत्रिक माहिती याचे आम्ही ॲनालिसिस केले आणि ॲनालिसिस करून सदर आरोपी हा खरगोन जिल्हा मध्य प्रदेश येथील असल्याची माहिती मिळाली. सदरची माहिती आम्ही वरिष्ठांना कळवल्यानंतर मान्य वरिष्ठांच्या पूर्वपरवानगीने आमच्या गुन्हे शाखा युनिटचे PSI पठाण साहेब, सोनार साहेब, पोलीस हवालदार नन्नावरे, पोलीस हवालदार सुपेकर आणि पोलीस हवालदार वजिरे अशांचे पथक मध्य प्रदेश येथे खरगोन जिल्हा येथे जाऊन त्या ठिकाणी आरोपीचा शोध घेतला असता PSI पठाण साहेब आणि सोनार यांना मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने त्याला चोली पोस्ट मंडलेश्वर, तालुका माहेश्वर, जिल्हा खरगोन, मध्य प्रदेश येथून आरोपी नामे गुलाबसिंग आखाडे यास ताब्यात घेण्यात आले असून त्यास पुढील कारवाई कामी देवळाली कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पोलीस कॅम्प पोलीस स्टेशनला देण्यात आलेले आहे. त्या आदेशाने आम्ही तपासकामी गेलेलो असतो. तिथे आम्हाला पुष्कळ अडचणी आल्या. दुर्गम भाग होता, गावं होते, छोटे छोटे गावं होते. तिथे अडचणी अशा आल्या का त्याचा चेहरासुद्धा माहिती नव्हता. तरी आम्ही 2 दिवस तिथे राहून तिथल्या बातमीदारांशी, आमच्या मित्रांशी कॉन्टॅक्ट करून रात्री कोण कुठे जातो आहे त्याची काही एक माहिती नसताना तर आम्ही त्याला बरोबर ताब्यात घेतलेला आहे. पाठलाग केला त्याचा, तो पळून गेला, परत पळाला. पण आम्ही तपासामध्ये यशस्वी झालेलो आहे. कर्णिक साहेबांच्या मार्गदर्शन आम्हाला चांगलं भेटलं आहे आणि हेमंत तोडकर साहेब यांनी पण आम्हाला रात्रभर मदत करून, फोनवर कॉन्टॅक्ट करून, रात्रंदिवस करून याला आम्हाला यशस्वी झाण्यात यांचा अधिकाऱ्यांचा आम्हाला मदत आहे. कॅम्प पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर 102/2024 भादवी कलम 302 506 प्रमाणे देवळाली कॅम्प पोलिसांना हा गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने त्या गुन्ह्यातील फरार आरोपी याची माहिती काढत होतो. त्यासाठी आमच्या सहाय्यक पोलीस आयुक्त, वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाने त्यांनी आदेशित केल्याने मी PSI पठाण सोबत आमचे गुलाब सोनार, प्रदीप नन्नावरे, संतोष सुपेकर आणि चालक जितेंद्र वजिरे असे आमच्या वरिष्ठांच्या आदेशाने आम्ही सदर वाहनाने मध्य प्रदेश खरगोन जिल्ह्यामध्ये सदर गुन्ह्याच्या आरोपीचा तपास करत असताना सदरचा आरोपी हा मंडलेश्वर हद्दीमध्ये चोली या गावात असल्याची आम्हाला बातमी मिळाल्याने आम्ही सदर ठिकाणी अहोरात्र मेहनत करून 2 दिवस त्या ठिकाणी माहिती घेऊन सदरचा आरोपी याला त्या गुन्ह्याच्या अनुषंगाने ताब्यात घेऊन देवळाली कॅम्प पोलिसांनी ते ताब्यात दिलेलं आहे. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाने क्राईम ब्रँच युनिट 1 सहाय्यक पोलीस निरीक्षक
हेमंत तोडकर, समाधान हिरे, पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण, पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार, पोलीस हवालदार प्रदीप नन्नवरे, पोलीस अंमलदार संतोष सुपेकर, जितेंद्र वजिरे आदींनी ही कारवाई केली आहे. NCN न्यूजसाठी सचिन दिवटे, नवीन नाशिक.